आपण सुरुवातीला बघणार आहोत लक्ष वेधून घेणाऱ्या 3 प्रमुख महत्त्वाच्या बातम्या। पहिली बातमी आहे ती आगामी मनपा निवडणुकीच्या प्रभाग रचनांची। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीच्या हालचालींना आता वेग आलाय। त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत। अ, ब आणि क वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिलेले आहेत। मुंबईतल्या जुन्याच प्रभागांनुसार निवडणुका होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। त्यानुसार मुंबई महापालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे। तर दुसरी महत्त्वाची बातमी असणार आहे ती म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात। मराठा आरक्षणासंदर्भातल्या सुनावणीची ही महत्त्वाची बातमी। मराठा आरक्षणाच्या वैधतेवर आजपासून हायकोर्टात नव्यानं सुनावणी होते आहे। राज्य सरकारनं एससीबीसी कायद्याअंतर्गत दिलेल्या 10% मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिका या दीर्घ काळापासून हायकोर्टात प्रलंबित आहेत। याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 15 मे रोजी जारी केलेले होते। तसंच आजची तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी म्हणजे बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाची। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे। शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागणीसाठी बच्चू कडू उपोषणाला बसलेले आहेत। या मागण्या 13 तारखेपर्यंत मान्य झाल्या नाही तर गोळ्या आणि औषधं घेण्यास बच्चू कडूंनी नकार दिलाय। शरद पवारांनी फोन करून बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूसही केली। आज बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर तसंच रोहित पवार हे देखील भेट देणार आहेत।